आपण या सेशन मध्ये मॅन्युअल टेस्टिंग बघणार आहे. ओके, जे प्रिव्हियस बॅचला होते त्यांना सिलेबस माहितीच आहे. ओके, सो तरी एकदा मी गो थ्रू करतो. ओके, सो मॅन्युअल मध्ये आपण काय बघणार आहे? फर्स्टली व्हॉट इज सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर बद्दल काय असतं वगैरे. ओके, सॉफ्टवेअर. देन मी एक ओव्हरव्ह्यू देतोय वरचा वरचा. देन सेकंड पॉइंट आहे आपला, फर्स्ट वन इज सॉफ्टवेअर. ओके, सो मॅन्युअल टेस्टिंग पार्ट वन राहिला आपला. ठीक आहे. ओके, व्हॉट इज सॉफ्टवेअर. देन बघणार आहे आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, ज्याला आपण SDLC म्हणतो. ओके, की सॉफ्टवेअर कशा प्रकारे डेव्हलप होतं, व्हॉट एक्झॅक्टली स्टेप्स टू डेव्हलप अ सॉफ्टवेअर. ओके, देन त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत टाइप्स ऑफ SDLC, म्हणजे मॉडेल्स आपले. ओके, ठीक आहे. सो त्यात मल्टिपल मॉडेल्स असतात. ठीक आहे. मॉडेल्स ऑफ SDLC म्हणजे की आपण मल्टिपल्स मॉडेल्सनी आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करतो. ओके, आता जे स्टँडर्ड आहे आपली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. येस, सो जी स्टँडर्ड आहे आपली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, तर त्याच्यासाठी मल्टिपल्स मॉडेल्स असतात ज्याच्या थ्रू आपण आपलं सॉफ्टवेअर डेव्हलप करतो. ओके, जसं की ओव्हरव्ह्यू द्यायचा झाल्यास फिश मॉडेल आहे. ओके, देन तुमचं आहे अजाईल मॉडेल आहे. ओके, वॉटरफॉल मॉडेल आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपले मल्टिपल्स मॉडेल्स असतात. सो ते आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये यूज करतो. ओके, सो ते आपण मॉडेल्स बघणार आहे. ओके, त्यानंतर आपले आहे टाइप्स ऑफ टेस्टिंग. काय आहे? येस, टाइप्स ऑफ टेस्टिंग. जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट डेव्हलप करतो तर तेव्हा टेस्टिंग करतो, पण कुठल्या प्रकारची टेस्टिंग करतो, कुठल्या प्रकारची टेस्टिंग कधी करतो. ओके, सो त्या सगळ्या टेस्टिंग आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, सो मॉडेल्स ऑफ SDLC, देन टाइप्स ऑफ टेस्टिंग बघणार आहोत. ठीक आहे. अँड देन आपण जे अजाईल बघणार आहोत. ओके, सो अजाईल एक महत्वाचा पार्ट आहे त्यामध्ये. व्हॉट इज अजाईल, जे की करंटली मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन्स मध्ये यूज होतं. ओके, सो ती अजाईल प्रोसेस आपण बघणार आहोत. त्यामध्ये अजाईलचं आर्किटेक्चर बघणार आहोत. त्यामध्ये मल्टिपल स्प्रिंट्स असतात अजाईल मध्ये. सो व्हॉट आर द डिफरंट स्प्रिंट्स इन अजाईल, सो आपण ते पण बघणार आहोत. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट स्प्रिंट्स इन अजाईल, सो आपण ते स्प्रिंट्स पण बघणार आहोत की ते कशा प्रकारे वर्क करतात. ओके, अँड देन नेक्स्ट पार्ट येतो आपल्या अजाईल झाल्यानंतर सेरेमनीज, जसं मी तुम्हाला सांगितलं. ओके, अँड देन अजाईलच्या मल्टिपल टाइप्स आहेत, त्या पण आम्ही तुम्हाला सांगणार. ओके, देन आपलं आहे इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, सो इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये आपण काय बघणार आहोत? व्हॉट इज इंटिग्रेशन टेस्टिंग, काय असते. त्यानंतर इंटिग्रेशन टेस्टिंगच्या टाइप्स आहेत. सो टाइप्स इन द सेन्स त्याला आपण अप्रोचेस पण म्हणतो. सो व्हॉट आर द डिफरंट अप्रोचेस, ते पण आपण बघणार आहोत. ओके, सो तो एक पार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला मल्टिपल टाइप्सच्या टेस्टिंग करायच्या, जसे की मी तुम्हाला सांगितले टाइप्स ऑफ टेस्टिंग. ओके, त्यात अ, हे पार्ट झाल्यानंतर आपण ज्या उरलेल्या टाइप्स ऑफ टेस्टिंग आहेत, ज्यामध्ये आपली सॅनिटी टेस्टिंग येतं, आपली स्मोक टेस्टिंग येतं, त्यानंतर आपली इन्स्टॉलेशन टेस्टिंग आहे, गार्बेज कलेक्शन आहे. सर. हॅलो, हा बोला. हा सर, स्क्रीन पूर्ण व्हाईट दिसत आहे. हो का, सगळ्यांनाच इश्यू आहे का हा? हो सर, व्हाईट स्क्रीन.
ओके ओके, ठीक आहे. मी स्टॉप करतो आणि पुन्हा शेअर करतो. सॉरी. हा. आता आहे विजिबल. हॅलो. आता आहे स्क्रीन विजिबल. Yes, sir. हो सर. ओके. हो सर. ओके. नो वरीज. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की मल्टिपल टाइप्स ऑफ टेस्टिंग आपण बघणार आहोत, की कुठल्या कुठल्या टेस्टिंगच्या आपल्या टाइप्स आहेत. ओके. सो जसं की आपण सिक्युरिटीसाठी टेस्टिंग करतो. ओके. त्यानंतर परफॉर्मन्स कशी असते, तर परफॉर्मन्स टेस्टिंगचा पार्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर फंक्शनल टेस्टिंग जे की मोस्टली युज्ड आहे, जे की तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बघता. ओके. सॉफ्टवेअरचा यू आय बघता. आता हे तुमचा गुगल मीटचा यू आय आहे, करेक्ट. म्हणजे जे की तुम्हाला दिसते डोळ्यांनी, एंड युजर जो की मी वापरतोय, तुम्ही वापरत आहात गुगल मीट, तर तुम्ही काय आहात, एंड युजर आहात. सो एंड युजर जो यू आय बघणार आहे त्याला काय म्हणतो आपण, यू आय टेस्टिंग. मग याची याची आपल्याला टेस्टिंग करायची आहे. मग याच्या टेस्टिंग मध्ये आपण काय बघतो, कलर्स, फॉन्ट्स, लोगोज. ओके. देन टेक्स्ट अवेलेबल आहे. सो इथे प्रेझेंटिंग, युआर प्रेझेंटिंग वगैरे आहे. स्टॉप प्रेझेंटिंग आहे. त्यानंतर याची अलाइनमेंट आहे, कुठलं बटन खालीवर आहे, विदिन अ लाईन आहे. ओके. कुठली इमेज असेल, इमेज ब्लर आहे का, वगैरे वगैरे, अशा मल्टिपल टाइप्सचे आपण यू आय बेस्ड टेस्टिंग करत असतो. सो ती पण टेस्टिंग आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ते फंक्शनल टेस्टिंग आहे. त्यानंतर नॉन फंक्शनल टेस्टिंग सुद्धा असते, आपण ती पण बघणार आहोत. ओके. सो हे झालं. त्यानंतर काही लास्ट मोमेंट जे टेस्टिंग करतो आपण, ज्याला आपण म्हणतो येस रिटेस्टिंग, देन रिग्रेशन टेस्टिंग झालं. येस. त्यानंतर जे लास्ट मोमेंटला करतो त्यास आपण ॲडहॉक टेस्टिंग एक करतो. ओके. त्यानंतर आपण काय करतो, मंकी टेस्टिंग करतो. जे की मंकी टेस्टिंग म्हणजे काय आहे, जी लास्ट मोमेंटला आपण टेस्ट करतो. ओके. म्हणजे एखादं तुम्हाला वेळ नाहीये, आजच्या आज तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन टेस्ट करायचंय, मग तुम्ही त्यासाठी टेस्ट केस लिहत बसाल का. टेस्ट केस लिहिणार, नंतर टेस्ट केस व्हेरीफाय होणार, त्यानंतर तुम्ही त्या टेस्ट केसेस वन बाय वन टेस्ट करणार. सो ही कशी आहे, टाइम कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी आहे. सो त्यासाठी तुमची ती टेस्टिंग टर्मिनॉलॉजी यूज होते, ज्याला आपण मंकी टेस्टिंग म्हणतो. ओके. त्यालाच आपण स्पीड टेस्टिंग सुद्धा म्हणतो. सो मग काही केसमध्ये काय असतं की तुमच्याकडे ऑलरेडी ऍप्लिकेशन डेव्हलप्ड असतं एखादं. सपोज आता तुम्ही बँकिंग ऍप्लिकेशन वर वर्क करतायत. ओके. सो त्या बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये काय होतं की आता तुमच्या कंपनीमध्ये ऑलरेडी एक क्लायंट आहे HDFC, जो की बँकिंग सेक्टर मधला आहे, आणि सेम तुम्हाला न्यू प्रोजेक्ट आलाय ICICI बँकेचा, करेक्ट. सो त्यामध्ये काय होतं की आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ऍप्लिकेशन आपल्याला कुठल्या वेनी लागणार आहे, कारण सर्व्हिसेस जे HDFC बँक देते सेम सर्व्हिसेस तुम्हाला ICICI बँक देते, जर त्याच्या कोर सर्व्हिसेस जर बघितल्या तर. बाकी मग त्यांच्या ऍज पर म्हणजे कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी काही ते मॉडिफिकेशन करतात. ओके. बट ऑलमोस्ट सिनेरिओ सेम राहतो. मग त्यामध्ये आपण काय करतो, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग, ॲडहॉक टाइप ऑफ टेस्टिंग करतो, जिथे की तुम्ही ऑलरेडी ज्या यूज तुमच्या टेस्ट केसेस असतात त्या तुम्ही घेता, म्हणजे जे की ओल्ड कस्टमरसाठी लिहिलेले, आणि तुम्ही इकडे अप्लाय करता. सो काइंड ऑफ तशा तुमच्या गोष्टी राहतात. ओके. सो हा सगळा पार्ट आपण इन डिटेल मॅन्युअल पार्ट वन मध्ये गो थ्रू करणार आहे. ठीक आहे. सो मॅन्युअल पार्ट टू, जो की आपला मोस्टली रिअल टाइम सिनेरिओ बेस राहील. ओके. सो मॅन्युअल पार्ट टू मध्ये आपण काय बघणार आहोत, तर फर्स्टली आपण जसे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल बघितलेली. ओके. सो पार्ट टू मध्ये आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल बघणार आहोत, ज्याला की आपण STLC म्हणतो. ओके. सो STLC इज नथिंग बट सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. ओके. सो STLC मध्ये आपण पूर्ण ती लाईफ सायकल बघणार. त्यानंतर तुम्ही एखादा बग रेज करता.
ओके. सो तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये एखादा बग रेज करता, तर मग त्या बग जेव्हा एखादा तुम्हाला इश्यू सापडला तर त्याची लाईफ सायकल कशी राहणार, सो ते आपण डिफेक्ट लाईफ सायकल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ओके. अँड देन डिफेक्ट लाईफ सायकल झाल्यानंतर तुम्हाला काय बघायचंय की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जे की युजर स्टोरीज असतात, जे रिक्वायरमेंट्स येतात, सो फ्रॉम युजर स्टोरी टू टेस्ट केस जनरेशन. ओके. सो तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट्स येतात, युजर स्टोरीज येतात, ओके, रिक्वायरमेंट्स येतात, युजर स्टोरीज येतात, त्यावरनं तुम्ही टेस्ट केसेस कशा लिहिणार, ओके, टेस्ट केस कशा बनवणार, ह्या आपण एक प्रॅक्टिकल सेशन याच्यावर घेणार की तुम्हाला आम्ही मल्टिपल युजर स्टोरीज देऊ, त्यावर तुम्हाला काय करायचे आहेत, टेस्ट केसेस लिहायचे आहेत. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅन्युअल पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. सो अशा प्रकारे आपला सिलेबस रन होईल फॉर मॅन्युअल. सो यामध्ये कोणाला काही इश्यू आहे का, किंवा कोणाला काही क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहेत जे की विचारायचे आहेत? येस. हॅलो. नाही आहे सर. ओके. येस. दानेश. नाही आहे सर, काही नाही सर सध्या. ओके. सावजी काय बाराबाटे, तुमचं नाव काय बोलले? बारापात्री, अमोल बारापात्री. अमोल. अमोल. ओके. अमोल, तुम्हाला काही इश्यू आहे? नाही सर. निकिता मॅम, अपर्णा मॅम, स्नेहल मॅम, No, काजल sir. मॅम? No, sir. नाही. ओके. ओके, ग्रेट. सो एक अशा प्रकारे आपला जो सिलेबस आहे तो रन होणार आहे. ठीक आहे. आणि तो आपण आता इन डिटेल बघूयात. ओके. सो मी नेक्स्ट पेजलाच घेतो. जसं की आता आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग साठी जाणार आहोत, करेक्ट? ओके. सो पहिला क्वेश्चन येईल, व्हॉट इज सॉफ्टवेअर? कोणी सांगू शकेल काय आहे? येस. एनीवन? निकिता मॅम, अपर्णा मॅम? येस. एनीवन? काय तुम्हाला जे वाटतं ते सांगा, नॉट नेसेसरी. आता सॉफ्टवेअर काय आहे तुम्हाला माहितच आहे, तर एक एक्झॅक्टली तुमच्या मते काय आहे, सॉफ्टवेअर काय असतं? येस दानेश, व्हॉट इज सॉफ्टवेअर? हॅलो. हा सर. सॉफ्टवेअर म्हणजे सगळं जे युजर जो असतो त्याला इंटरॅक्ट करण्यासाठी, म्हणजे UI नुसार जे युजरला समजलं पाहिजे की काय आहे काय नाही. कारण की ओके. कोडिंग तर प्रत्येक माणसाला समजू शकत नाही ना. करेक्ट, करेक्ट. जे की आपण सॉफ्टवेअर बनवतो, ओके, सो त्याच्या बॅक एंडला आपण मल्टिपल कोड्स लिहितो, पण तो कोड आपण जर डायरेक्टली कोडच जर युजरला दिला, त्याला थोडी समजणार आहे, करेक्ट? त्याला त्याचं नॉलेज लागेल, राईट? सो त्यासाठी आपण त्याला एक सिम्प्लिफाईड वेनी, जे की जे डोळ्यांनी दिसेल, व्हिजिबल फॉर्म मध्ये आपण त्याला देतो, आणि त्यासाठी मल्टिपल लँग्वेजेस, कोड्स आपण यूज करतो, करेक्ट? सो बरोबर आहे हे आपण एक आता एक फॉर्मॅटेड वे मध्ये बघूयात. येस अमोल, काय आहे सॉफ्टवेअर? तर सॉफ्टवेअर म्हणजे एखादी असं ऍप्लिकेशन जे आपण सिम्प्लिफाय करू, आपल्या कस्टमरला की सिम्प्लिफाय वेनी शो करू. करेक्ट. सो कस्टमरला आता एखादी रिक्वायरमेंट आहे, राईट?
जसं की आता तुम्हाला फूड डिलिव्हरी घेता तुम्ही घरी, सो तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला हॉटेल्स दिसले पाहिजे आणि त्या हॉटेलमध्ये काय काय भेटतं ते मेन्यू दिसला पाहिजे, करेक्ट? सो त्यासाठी काय बनवलंय आपण मग सॉफ्टवेअर, राईट? सो सिम्प्लिफाईड वे, त्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ हॉटेल्स दिसेल, लिस्ट ऑफ डिशेस दिसेल, तुम्ही डिशेसनुसार हॉटेल सिलेक्ट करू शकता किंवा हॉटेलनुसार त्या हॉटेलमधल्या डिशेस सिलेक्ट करू शकता. सो हा एक सिम्प्लिफाईड वे आहे, करेक्ट? येस निकिता मॅम. Hello, Yes, sir. what is software? Yes. काय तुम्हाला जे वाटते ते सिम्पल म्हणजे असं काही नॉट नेसेसरी की वर्ड टू वर्ड तुमची डेफिनेशन सेमच आली पाहिजे असं नाही. येस अपर्णा मॅम. हो. हा हा येस सांगा मॅम सांगा. हा एक टूल आहे जिथे आपण म्हणजे एखादं अप्लिकेशन यूज करतो. ओके, इट्स लाईक अ टूल. टूल तर नाही म्हणू शकणार आपण, बट हम्म, येस. सो थ्रू मल्टिपल ब्राउझर्स आपण ते ऍप्लिकेशन यूज करू शकतो. यूज ओके. करतो इन ओके कर. सॉफ्टवेअर. येस. ओके सर. ओके अपर्णा मॅम, व्हॉट इज सॉफ्टवेअर किंवा काय वाटतं तुम्हाला काय असेल सॉफ्टवेअर? which is a collection of program. ओके, करेक्ट. सो इट्स ए कलेक्शन ऑफ प्रोग्राम. येस, गुड. सो कलेक्शन ऑफ प्रोग्राम मीन्स व्हॉट? सो आपण मल्टिपल कोड्स लिहितो, प्रोग्राम्स लिहितो, ओके? सो त्या सगळ्यांचं कलेक्शन, त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर म्हणतो. ओके, गुड. स्नेहल मॅम. Yes, it's a group of collection of program, like where we put the input and we get the output, करेक्ट. whatever we want. Yes, good. So it's a group of collection of programs. Yeah, where we give the inputs and get our required output. Very good. Yes, Kajal ma'am. Yes, sir. Software is collection of program and specialized program and which take the user input and desired output. Yes, correct. It's a collection of specialized programs. So it takes user inputs and gives the desired output. Very good. Yes, Prajwal, any idea about software? Yes, sir, it's a bunch of program which will take a user input and produce a desired output as per requirement. Correct. Uh, yes, very good. So तुम्ही आधी होते का प्रज्वल बॅच मध्ये? Yes, sir. Yes. Okay. करेक्ट. ओके, सो तुम्ही वर्किंग आहात का? म्हणजे इंट्रोडक्शन राहिलंय तुमचं ऍक्च्युली. Yes, sir. Actually, माझं वर्क फ्रॉम होमच चालू आहे. कुठे वर्क करता तुम्ही? नोएडा बेस्ड स्टार्टअप आहे एक तिथे जाईल. ओके, आणि टेक्नॉलॉजी? मी सध्या मॅन्युअल टेस्टिंग वर्क करते. ओके ओके, गुड गुड. ओके, नो वरीज. ठीक आहे. ओके, सो आता आपण एक त्याची प्रॉपर डेफिनेशन बघूयात की सॉफ्टवेअर काय आहे. ओके, सो बऱ्याच जणांनी व्यवस्थित दिली आहे, सगळ्यांची अंडरस्टँडिंग जी होती ती करेक्टच होती, करेक्ट? सो सॉफ्टवेअर काय आहे? जसं की स्नेहा मॅमनी सांगितलं, सॉफ्टवेअर इज अ collection of yes, so काय? Software is a collection of specialized specialized program. काय आहे? इट्स अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज्ड प्रोग्राम. आता बघा, एखादं सॉफ्टवेअर बनतं तेव्हा फक्त एक डेव्हलपर असला तर सॉफ्टवेअर बनतं का? येस? नाही. नाही. No, नाहीच नाही. ओके, सो तिथे डेव्हलपर सोबतच तुम्हाला काय लागतात? म्हणजे मल्टिपल डेव्हलपर्स लागतात.
जसं की आता एक्झाम्पल बघूयात आपण. ओके, सो ही लाईन लक्षात ठेवा. सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. ओके, सो आता आपण एका रॅन्डम वेबसाईटला जाऊयात. जसं की आपण गेलोय यूट्यूबला. ओके, सो आता यूट्यूबला जेव्हा तुम्ही जाता, ओके, सो आता मी यूट्यूबच्या होम पेजला आहे. ठीक आहे, सो इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक यूट्यूबचा तुम्हाला लोगो दिसेल. ओके, इथे म्युझिक, लाईव्ह, मल्टिपल तुम्हाला सेक्शन्स दिसतील ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर इथं शॉर्टचं सेक्शन, इथं सबस्क्रिप्शनचं सेक्शन आहे, इथे तुमच्या प्रोफाईलचं सेक्शन आहे. ओके, सो असे मल्टिपल सेक्शन्स आहेत. आणि मग जर मला होमला यायचं असेल तर मी या युट्यूबच्या लोगोवर क्लिक करून पण होमला येऊ शकतो, किंवा होमवर दाबून पण होम लोकेशनला येऊ शकतो. सो आता सिम्पली बघा, सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. मग यामध्ये कुठला कुठला प्रोग्राम लिहिलाय, तर यांचा प्रोग्राम काय आहे, या स्लाइड बारवर जर मी क्लिक केलं तर हा मेनू, हमबर्गर मेनूवर क्लिक केलं तर सो काय होतं, हा मेन्यू ओपन होतो. सो याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल सेक्शन्स दिसतात. आता मी या सबस्क्रिप्शनला गेलो तर मी या सबस्क्रिप्शनच्या सेक्शनला येऊन जाईल. ओके, देन प्लेलिस्टला गेलो तर मी काय होईल, प्लेलिस्टच्या सेक्शनला येईल. ओके, सो देन असे मल्टिपल सेक्शन्स आहे. मी सबस्क्राईब केलेले चॅनलचं सेक्शन आहे, मी या चॅनलवर क्लिक केलं तर मी काय होईल, या चॅनलला रिडायरेक्ट करेल. म्हणजे की आता प्रत्येक याला त्यांनी सेम कोड लिहिलाय का, प्रत्येक ऍक्शनला? येस, नाही. ओके, आता हे क्रिएट नावाचं आहे, अपलोड व्हिडिओ, गो लाईव्ह. सो प्रत्येकाचा कोड वेगळा आहे, प्रत्येक कोड साठी त्यांनी लॉजिक वेगळं लिहिलंय. आणि हे सगळं लॉजिक काय केलंय, त्यांनी एका ठिकाणी कलेक्ट केलंय. कलेक्ट इन द सेन्स ऑफ व्हॉट, सो तुमची जी रेपोजिटरी असते, रेपो मध्ये कलेक्ट केलंय. ओके, एक सेंट्रलाइज लोकेशनला. ओके, जिथे प्रत्येक, आणि एकच डेव्हलपरनी सगळा कोड लिहिलाय का हा? येस, नाही. नाही. इथे काय झालेत, मल्टिपल डेव्हलपर्स आहेत. ओके, सो मल्टिपल डेव्हलपर्सनी याच्यावर काम केलं. कोणी त्या होम पेजवर काम केलं, कोणी सबस्क्रिप्शन पेजवर काम केलं. ओके, कोणी वॉच लेटरवर केलं, कोणी शॉर्ट्सवर काम केलं. ओके, कोणी सर्च सेक्शनवर काम केलं, कोणी या ऑडिओ च्या बॉटवर काम केलेलं, कोणी क्रिएट टॅबवर काम केलेलं. सो प्रत्येकाने प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं, त्यांनी कोड लिहिलं. आणि प्रत्येकाने काय केलंय, तो कोड एकत्र एका रेपोला ठेवलाय, एका सेंट्रलाइज ठिकाणी त्यांनी तो कोड ठेवलाय. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, इट्स अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. काय आहे हे, कलेक्शन आहे. व्हॉट इज सॉफ्टवेअर, इट्स अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. म्हणजे तुमचे मल्टिपल प्रोग्राम आपण काय केले, एका ठिकाणी कलेक्ट केले. ओके, सो सॉफ्टवेअर इज नथिंग बट कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. सर, तर हे काय करतात, यस, विच टेक्स. आता हे कशामुळं, त्यांनी कुठून कलेक्ट केलं, त्यांना कसं कळलं का त्यांना शॉर्ट्सचा टॅब बनवायचा आहे, किंवा त्यांना हे होम पेज बनवायचं आहे, किंवा हे म्युझिक, न्यूज, हे सगळे मल्टिपल सेक्शन्स बनवायचे आहेत. ओके, हे त्यांना कसं कळालं, करेक्ट. सो आता यामध्ये पार्ट येतो युजरचा. ओके, सो इथपर्यंत कळालं व्हॉट इज सॉफ्टवेअर. येस, सॉफ्टवेअर काय आहे. येस, ज्ञानेश, अमोल. कलेक्शन ऑफ द कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. ओके, काय आहे हे, कलेक्शन आहे स्पेशलाइज प्रोग्रामचं. तर तो काय करतो, विच टेक्स दी युजर, inputs and give the करेक्ट, विच टेक द युजर इनपुट्स, ओके, अँड जनरेट डिझायर्ड आउटपुट. ठीक आहे. output. ओके, डिझायर्ड मीन्स काय, जे आपल्याला हवं आहे ते. मग आता हे कसं असतं, एखादं सॉफ्टवेअर बनवायचं तर कोणाला लक्षात ठेवून सॉफ्टवेअर बनवलं जातं. येस, युजरला सर. युजरला, End करेक्ट. Requirement. हो.
येस, एंड युजरला आता त्यांना माहिती आहे की माझा कस्टमर कोण आहे. ते पहिले काय ठरवतात, माझा कस्टमर कोण आहे आणि त्याला काय हवं आहे. ओके. सो मग सपोज जर आता आता मला सेम लाईक युट्यूब एखादं दुसरं ऍप्लिकेशन बनवायचं आहे. ओके. सो मी काय करणार, जे माझं युट्यूब सारखं ऍप्लिकेशन आहे. ओके. हा, जे सेकंडरी ऍप्लिकेशन आहे. जस्ट सेकंड. ओके. सो माझं जे युट्यूब सारखं ऍप्लिकेशन आता मला दुसरं बनवायचं, तर आता युट्यूबनी तर दिलंय शॉर्ट्स वगैरे. सो मी त्यात काहीतरी ऍड ऑन करेल किंवा युजरला जे फायद्याचं राहील. आता युट्यूब काय करतं, मल्टिपल ऍड्स देतं. ओके. जर ऍड्स नकोय तर मग त्यांचं सबस्क्रिप्शन घ्या वगैरे. तर माझं म्हणजे मला असं सॉफ्टवेअर बनवायचं आहे की त्यामध्ये त्या ऍड्सचं सेक्शन नकोय. मग माझ्या कोडमध्ये काय राहील, जे ऍड साठी त्यांनी लॉजिक लिहिलंय की हे एवढे एवढे व्हिडिओज प्ले झाल्यानंतर, ओके, सो ह्या ऍड तुम्ही दाखवा. पण मी काय करणार, मग माझ्या कोडमध्ये ते लॉजिक लिहिणार नाही. म्हणजे मी कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू ने कोड लिहिणार. ओके. त्यानंतर जे व्हिडिओ असतात, ओके, व्हिडिओमध्ये मल्टिपल प्रमोशन्स तुम्हाला दिसतात किंवा अननेसेसरी, इथे आता मला ही ॲकोची ऍड दिसते तर मला ही नकोय. तर माझा कोड कसा राहील की ह्या सगळ्या गोष्टी रिमूव्ह करेल. आता इथे शॉर्ट्स आहेत तर एखाद्याला शॉर्ट्स बघायचे नसतात किंवा नको आहेत. सो मग मी माझ्या कोडमध्ये काय इम्प्लिमेंट करणार की म्हणजे युजर रिक्वायरमेंट मध्ये काय असणार का माझ्या एंड युजरला ते शॉर्ट्स दिसायला नको. सो मग माझ्या रिक्वायरमेंट कशा तयार होत आहेत, ऍज पर युजर इनपुट, की एंड युजरला काय पाहिजे आहे. ओके. सो त्यानुसार माझ्या रिक्वायरमेंट बनत आहे आणि जनरेट डिझायर आउटपुट. मग जे ते आउटपुटही तसं भेटलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करतो, कलेक्शन ऑफ स्पेशलाइज प्रोग्राम. सो मल्टिपल आपण स्पेशलाइज कोड लिहितो. ओके. प्रोग्राम्स लिहितो आणि त्याचं कलेक्शन करतो. सो त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर. सो व्हॉट इज सॉफ्टवेअर? येस, सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ स्पेशलाइज्ड प्रोग्राम, okay, which takes the user input and generates the desired output. Understood? यामध्ये कोणाला काही Yes, डाऊट sir. आहे? येस. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नाही सर. ओके, गुड. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. Yes, sir. ओके, येस, गुड. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत, व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके. सॉफ्टवेअर टेस्टिंग काय आहे? ओके. सो आता बघा, सॉफ्टवेअर टेस्टिंग काय आहे ते आपण बघणार आहोत. आता सॉफ्टवेअर तर बघितलं, तर मग याच्यावरून टेस्टिंग काय राहील, कोणी सांगू शकाल? येस, निकिता मॅम. काय सर, सॉरी सर. व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग? आता या सॉफ्टवेअरच्या डेफिनेशन वरून तुम्ही म्हणजे काही गेस करू शकता का? हो सर. म्हणजे जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, तर ते काम करतंय का नाही प्रॉपरली, करेक्ट. ते हा. तेच म्हणजे आपण टेस्टिंग करू, वेदर येस, ही मीन्स वर्किंग प्रॉपरली ऑर नॉट. करेक्ट, गुड. येस, अमोल. जे युजरचे रिक्वायरमेंट आहे ते बरोबर फुलफिल आहे का त्यासाठी टेस्टिंग. करेक्ट. युजरची रिक्वायरमेंट फुलफिल होत आहे का त्यासाठी आपण ही टेस्टिंग करतो. ओके, व्हेरी गुड. अगेन नेक्स्ट, प्रज्वल. Check the correctness and completeness of software. We check it is working as per user requirement or not. Yes, to check the correctness and completeness of the software. Very good. Yes, डमी तुमचं नाव काय आहे? सॉरी. येस, बर डमी नेम जॉईन झालेत. नाव कळू शकेल का सर तुमचं? हॅलो. समी, डमी समी. ओके. ओके, येस, अपर्णा मॅम. Sir,
in which we check the correctness and completeness of the program, and actually we check the means this program is generate desired output or not. करेक्ट. सो करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस आपण चेक करतो की आपण जे डिझायर्ड आउटपुट ठरवलं, इथं तुम्ही बघितलंय इट शुड जनरेट डिझायर्ड आउटपुट, मग तो जनरेट करतोय का नाही, तर हे आपल्याला तिथे चेक करायचं आहे. करेक्ट. सो त्यालाच आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणतो. ओके. सो आता आपण याची डेफिनेशन बघूयात. सो व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग? इट इज अ प्रोसेस. ओके. ओके. सो it it is a प्रोसेस. सो कुठली प्रोसेस आहे? टेस्टिंग मीन्स व्हॉट? एक प्रकारे आपण तो चेक करतोय. ओके. सो इट इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग. काय चेक करतोय? यस, जे आपण सॉफ्टवेअर बनवलंय. ओके. वेदर दी गिवन सॉफ्टवेअर, जे की आपलं सॉफ्टवेअर आहे, जे आपल्याला टेस्टिंग साठी मिळालेलं आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण, ऑर ऍप्लिकेशन. ठीक आहे. whether the given software or application, जे बघा, इट इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग. टेस्टिंग मीन्स व्हॉट? काय आपण चेक करतोय. काय चेक करतोय? जे की आपल्याला सॉफ्टवेअर मिळालेलं आहे, और त्यालाच आपण ऍप्लिकेशन म्हणतोय. वेदर द गिवन सॉफ्टवेअर और ऍप्लिकेशन, यस, इज जनरेटिंग desired output. Sorry, just a second. It is a process of checking. Okay. Checking the correctness. Okay. Correctness and completeness. काय चेक करतो आपण याचं? करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस. सॉफ्टवेअर जो की आपण बनवलाय, आता पुन्हा आपल्या एक्झाम्पल वर जाऊयात. ओके. सो हा आपला युट्यूब आहे. सो या ऍप्लिकेशनचं आपण काय करतोय? करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस. करेक्टनेस मीन्स व्हॉट? आता करेक्शन्स आपण चेक करतो की हा करेक्टली प्लेस आहे का नाही, सर्च टॅब हा कुठे, हा माईकचं बटन आहे, हे प्रॉपर इन लाईन अलाईन आहे का नाही, किंवा खालीवर आहे. ओके. याच्या इमेजेस आहेत किंवा ऍड्स आहेत, ह्या कुठं ब्लरी आहेत का. ओके. कुठे तुमचे टेक्स्ट ओव्हरलॅप होत आहेत का, जसं की आता शॉर्ट आणि होम एकमेकावर गेलेत. ओके. सो असं कुठं आहे का, म्हणजे ह्या सगळ्या टाइप्स ऑफ अलाइनमेंट आपण इथे काय करतो? चेक करतो, की म्हणजे याचं करेक्टनेस चेक करतो की ह्या प्रॉपर करेक्टली प्लेस आहे का नाही. ओके. नमस्कार साथियों, स्वागत है आप सभी का. ठीक आहे. ह्या करेक्ट आहे का नाही, सगळ्या टॅब करेक्टली दिसत आहेत का नाही. आता हे जे दोन व्हिडिओ दिसत आहेत मला एका टॅब मध्ये, हे प्रॉपरली दिसत आहेत का नाही, हे कुठे एकमेकावर ओके ओव्हरलॅप झालेत का. सो ह्या सगळ्या गोष्टी काय करतो आपण, ह्या करेक्टनेस मध्ये चेक करतो. आणि कम्प्लीटनेस मध्ये म्हणजे काय, की आता मी इथं शॉर्ट्स वर चेक केलं आणि मला शॉर्ट्सच दिसत नाहीये, म्हणजे हे सॉफ्टवेअर कम्प्लीट झालं का? येस. नाही. म्हणजे इनकम्प्लीट आहे, म्हणजे प्रॉपरली जी फंक्शनॅलिटी मला टेस्ट करायची आहे. आता ठीक आहे, ती फंक्शनॅलिटी जर डेव्हलप झाली नसेल तर ती माझ्याकडे टेस्टिंगलाच यायला नाही पाहिजे. बट जर शॉर्टची फंक्शनॅलिटी मला टेस्टिंगला आली पण त्यात काही आहेच नाही, ओके, सो इट्स नॉट अ कम्प्लीट सॉफ्टवेअर. सो आपण टेस्टिंग मध्ये तेच चेक करतो. काय चेक करतो? इट इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग करेक्टनेस अँड यस कम्प्लीटनेस. काय कशाचं चेक करतो? ऑफ सॉफ्टवेअर. बरोबर. आपण सॉफ्टवेअरचं करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस चेक करतो. ओके. तर हे
कशाच्या कंटेक्स्ट मध्ये आपण टेस्ट करतो? येस, हे कोण देतं आपल्याला टेस्ट करायला, किंवा कोण रिक्वायरमेंट देतं आपल्याला? येस, आता डेव्हलपर्स. डेव्हलपर रिक्वायरमेंट नाही देत. डेव्हलपरचं काम आहे ज्या चेकिंग साठी. रिक्वायरमेंट आल्या त्या डेव्हलप करणं. ओके, ओके. पण आता आपल्याला क्लायंट टेस्ट साईडून क्लायंट साइडने, करेक्ट. आता एक सपोज युट्यूब, आता गुगल, युट्यूब कोणाचं आहे? गुगल आहे. तर सपोज आपण YouTube वर काम करतोय, तर आपला क्लायंट कोण झाला? येस, गुगल झाला. गुगल करेक्ट. आणि गुगलने आपल्याला सांगितलंय की मला मला अशा अशा प्रकारचं सॉफ्टवेअर पाहिजे, ह्या ह्या गोष्टी या टॅब मध्ये हे पाहिजे, वगैरे वगैरे. सो आता त्याचे एक्सपेक्टेशन्स आहेत गुगलचे. ओके, सो आपण त्याच्या एक्सपेक्टेशन्सनी आपण काय करतो? सॉफ्टवेअर टेस्ट करतो. ओके, सो इट इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस ऑफ सॉफ्टवेअर, ओके, with respect to the client's, yes, expectation. ओके, आपला जो क्लायंट आहे, आपला जो कस्टमर आहे, त्याचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत, ओके, सो त्याला आपल्याकडून जे हवं आहे ते आपल्याला इथं टेस्ट करायचं आहे. ओके, त्यांनी म्हटलं मला शॉर्ट्स पाहिजे, शॉर्ट्स एकाच, आता शॉर्ट्स आपल्याला कसे दिसतात? वन बाय वन दिसतात, बरोबर. बट हे जे लॉंग व्हिडिओज आहेत ते आपल्याला ग्रिड व्ह्यू मध्ये दिसतात. आणि शॉर्ट्स जर गेले, सो तुम्हाला काय दिसतात? वन 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 बाय वन दिसतात तुम्हाला. हे असे स्क्रोल करत राहावं लागते. ओके, सो जर त्यांनी हे ग्रिड व्ह्यू मागितले तर आपल्याला काय करणं आहे? ग्रिड व्ह्यू टाइप मध्ये त्याला ते डेव्हलप करून देणं आहे. करेक्ट. सो ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो ऍज पर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की जे आपल्याला क्लायंटचे एक्सपेक्टेशन आहेत त्याला जसं हवं आहे तसं सॉफ्टवेअर बनलं का नाही, ओके, हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. सो त्यालाच आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, करेक्ट आहे इथपर्यंत? समजलंय? हो सर. ओके ओके, सो ही झालं आपलं सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, आता एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचंय, सो त्यामध्ये कुठले कुठले रिसोर्सेस इन्व्हॉल्व असतात. ओके, सो हे काय करूयात आपण एक उद्याच्या सेशन मध्ये बघूयात. करेक्ट. सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं आहे, किंवा कोणाला काही समजलं नाही, किंवा काही इश्यू आहेत? येस, ज्ञानेश, अपर्णा, निकिता, प्रज्वल, अमोल, स्नेहल मॅम. येस, त्या नाही आहे सर. ओके, हे समजलेत दोन्ही डेफिनेशन्स? Yes, sir. Yes, sir. हो ओके सर. ओके. सो काही डाऊट्स आहेत तुम्हाला, काही विचारायचं आहे? अपार्ट फ्रॉम दॅट काही विचार. आज आता हे पहिलं सेशन आहे त्यामुळे मी आज काही स्ट्रेस करणार नाही जास्त. ओके, आज लाईटली घेऊया. उद्यापासून आपण प्रॉपर वेनी सगळे पॉइंट्स आपण गो थ्रू करूयात. करेक्ट. सो ह्या मेन डेफिनेशन तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट होतं की सॉफ्टवेअर काय असतं, कसं वर्क करतं, देन सॉफ्टवेअर टेस्टिंग काय आहे, आपण कशा प्रकारे टेस्टिंग करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेनली पाहायचं होतं. ओके, सो याच्या व्यतिरिक्त कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं आहे? येस, येस, अमोल, स्नेहल मॅम, काही याच्या कुठलेही डाऊट्स आहेत तुम्हाला अबाउट कोर्स, अबाउट इन्स्टिट्यूट, ते आपण तर डिस्कस आता करू. तर पूर्ण ब्लँक आहे, नवीन आहे माझ्यासाठी हे सगळं. तर असं एकदम नाही नाही, रेज नाही होत आहे माइंड. ओके ओके, काही स्ट्रेस घेऊ नका. वन बाय वन जशा गोष्टी जात आहेत, डे बाय डे तुम्हाला जसं, बस त्यावर फोकस तुम्हाला करायचा आहे. सो ऍट लास्ट तुम्ही प्रॉपर टेस्टिंगच्या सगळ्या टेक्निक्स, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जॉब रेडी असाल फॉर सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, येस. कोर्स मध्ये गीट आहे. येस ज्ञानेश, काय बोलले? सर कोर्स मध्ये गीट अँड गिटहब नाही इन्क्लूड केलेले आहे सर. आहे ते होईल तुम्हाला, त्याशिवाय कसं होणार? तुम्ही जे कोड लिहिणार तो आपल्याला गेटवरच टाकावा लागेल ना. येस, गिटहबला आपण
टाकणार तो कोड, तर ते शिकवलं जाईल. डोंट वरी. म्हणजे आपलं जे तुम्हाला दिलंय ना ते वरचं दिलंय, म्हणजे की मेन कंटेंट जो आहे. सो आता तुम्हाला त्यामध्ये जिरा तर शिकवावंच लागेल, करेक्ट? ओके. टिकिटिंग टूल झालं. त्यानंतर असे APIs चे झाले, त्यामध्ये पोस्टमन येईल, स्वॅगर येईल. सो ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही इन डिटेल लिहिल्या नाहीयेत, पण त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या शिकवल्या जाणार. सो अबाउट डिटेल प्रोजेक्ट तुम्ही म्हणजे असं वरी राहू नका की ही गोष्ट नाही शिकवणार, ही सोडणार. ओके. सो आपण सगळ्या गोष्टी त्या कव्हर करूयात सेशन मध्ये. ओके. येस दानिश. हा सर. Yes. येस. आपला प्रयत्न हाच राहील शेवटपर्यंत की तुम्हाला जेवढं जास्त देता येईल नॉलेज तेवढं जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करूयात. ओके. सो अबाउट टीचिंग की बाकी इन्स्टिट्यूट सारखं की शिकवलंय आणि हे केलंय तसं नाही, किंवा हे सोडून दिलं असं होणार नाही आमच्या केसमध्ये. आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्रॉम बेसिक, फ्रॉम ABC शिकवणार. ओके. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही वरी राहू नका. ओके. आणखी काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला? सर प्ले ची बॅच कधी म्हणजे ती वेगळी बॅच राहील ना? नाही नाही, प्लेराईट याच्यामध्येच होईल. आता काही दिवस आपले मॅन्युअलचे सेशन्स होईल, नंतर तुमचं प्लेराईट ऑटोमेशन स्टार्ट होईल, ज्यामध्ये ओके. तुम्हाला जावा स्क्रिप्ट, टाईप स्क्रिप्ट शिकवल्या जाईल. ओके. अँड देन ओके. ऑन टॉप ऑफ दॅट तुम्ही, ऑन द बेसिस ऑफ दॅट तुम्हाला ऑटोमेशन करायचं आहे. ओके. येस. सो ते कंटिन्यू वन बाय वन आपलं जशी प्रोसेस आहे त्यानुसार ते स्टार्ट होतील. एक विदिन 2 to 3 days तुमचं ऑटोमेशनचे सेशन स्टार्ट होतील. ओके. येस. आणखी काही क्वेश्चन्स आहेत? ओके. क्लिअर आहे सर्वांना? हो येस सर. सर. सो आज आपण इथंच थांबूयात. ठीक आहे. सो